चला मॅचला होईल सुरुवात. अंपायर कोण आहे? अंपायर कुठे आहेत? अंपायर 2 मिनिटं थांबा. चला लेगी अंपायर राहायचं तोपर्यंत कोणीतरी. चला एक मॅच साठी लेगी अंपायर राहायचंय कोणीतरी. चला मॅचला होते सुरुवात. हर्ष सरांचा येतोय पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय रोहन विनीत साडी. हो पहिलाच बॉल व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात. एक्स्ट्राच्या स्वरूपात पहिली धाव. हो खोला टाकलेला बॉल अरॉंग द कार्पेट. एक धाव येते. 2 धावा धावफलकावरती लागतायत रोहनच्या विरोधात विनीत शेट्टी. ओहो खूप चांगल्या पद्धतीने ढकलून दिला. एका धावेसाठी सिंगल आली आहे. अगदी कलात्मक पद्धतीने खेळण्याची शैली विनीत शेट्टी. कारण ज्या पद्धतीची खेळी फलंदाजी बॅटिंग लाईन मात्र पाहायला मिळते. ओहो यावेळेस यॉर्करचा प्रयत्न. पुढे ठेवला होता टप्पा रोहन यांनी. डी झोन मध्ये आणखीन एक धाव. टीमची धाव संख्या 4. डॉट बॉल. ओहो खोदून काढलाय. एक धावेसाठी विनीतच्या बॅट मधून आणखीन एक धाव धावफलकावरती ऍड होते. टीमची धाव संख्या 5. 5 ऑन स्कोर कार्ड. लास्ट टू गो शेवटचा बॉल. ओहो अलॉंग द कार्पेट. इथे बॉल अडवण्याचा प्रयत्न. अप्रतिम फिल्डिंग मात्र तिथे पाहायला मिळाली. पहिलं षटक समाप्त. टीमची धावसंख्या 6 ऑन स्कोर कार्ड. पहिलं षटक समाप्त होते. 6 धावा धावफलकावरती लागतात. 6 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. किसन नगर प्रीमियर लीग सीझन क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळतंय. आजचा दुसरा दिवस आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये या लढती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं टेलिकास्ट WTC स्पोर्ट्स याच्या माध्यमातून कॅमेरामॅन सचिन मात्रे सर यांच्या माध्यमातून खूप चांगला कॅमेरा वर्क आणि त्याचबरोबर साहिल मोरे टेक्निकल टीम महेश सर. आज संपूर्ण कमिटीचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीस मात्र घेऊन आले. पर्व क्रमांक 5 किसन नगर प्रीमियर लीग मराठा मित्र मंडळ आणि JB बॉयज यांच्या आयोजनातून जे स्वप्न एका व्यक्तीने पाहिलं ते सत्यात मात्र उतरवण्याचं काम संपूर्ण कमिटीने केलं. अर्थातच ती व्यक्ती रुपेश टुकरुल. त्यांच्या सुपीक डोक्यातून आलेली ही संकल्पना आज सत्यात उतरताना मात्र पाहायला मिळते. 10 संघ मालक आणि 10 आयकॉन मात्र भिडत आहेत एकमेकांच्या विरोधात. गोलंदाज चिराग. पहिलाच बॉल खूप चांगला स्टॉप. इथे काय घडलंय? कॉलिंग चुकलं. नजरेला नजर भिडलीच नाहीये आणि इथे अपघात घडलाय. जावं लागेल माघारी.
निराश हाताने निराश मनाने मैदानाच्या आतमध्ये पडतायत धडपडतायत परंतु आम्हाला जिंकायचंय रन घेऊन द्यायची नाहीये तिथे दिसत नाही रे ते उभे राहतात ना सरक ना तू इकडे ये सरक बस मी अजून सरक त्यांना सांगायला माईक मध्ये आवाज येईल तुम्हाला कोण आउट झालं कोण आलं त्यांना माहित आहे ना सर्वांचं नाव डबल घे हो घ्या ना तुम्ही घ्या ना त्यांना सोपं नाही पडत ना तसं काहीच प्रॉब्लेम नाही त्यांना त्रास होतो ना दादा समजणार बघ चिरागचा पुढचा बॉल विनीत साठी व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव फलकावरती ऍड होते टीमची धाव संख्या 7 एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतोय 7 हो खूप चांगला फटका इथे 2 धावा येत आहेत की 1 धाव आहे अंपायरचा डिसिजन आहे 1च धाव डी झोन मध्ये अंपायरची नजर आहे घारी सारखी नजर टाप फटका धीम्या गतीने टाकलेला बॉल चकवलं होतं परंतु 1च धाव विनीतच्या बॅट मधून मात्र येते टीमची धावसंख्या 9 3 बॉलचा खेळ झाला अजूनही 3 बॉल शिल्लक चिराग गोलंदाजी ट्रॅक वरती खूप चांगला बॉल खोदून काढलाय लॉंग ऑफ तैनात आहे 1च धाव सिंगल आली आहे 4 बॉलचा खेळ झाला टीमची धावसंख्या 10 एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतोय 10 ऑन स्कोर कार्ड पुढचा बॉल कुणाल साडे कुणाल शिंदे स्ट्रायकिंग एंडला मात्र बॅटर पाहायला मिळतोय विकेट नंबर 3 मध्ये प्राचारण केलंय त्याने पुढचा बॉल चिरागचा कुणाल साडे हो खोलात टाकलेला बॉल वेगाने गेलाय चला अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन चला अंपायर शहानिशा करतील नेमकं घडलंय तरी काय येस अंपायर हर्ष सर डी झोन मध्ये 1 धाव पाच बॉलचा खेळ झाला टीमची धावसंख्या 1 11 11 ऑन स्कोर कार्ड 11 धावा हो खोदून काढला इथे हो काय क्षेत्ररक्षण 2 धावा आल्यात 2 धावा रोखण्याचा मानस होता परंतु 2 धावा मिळवण्यामध्ये नक्कीच यश आलंय कुणालला ओव्हरची होते समाप्ती षटक समाप्त आणि टीमची धावसंख्या 13 लॉस ऑफ दी 1 विकेट एक्स्ट्राच्या स्वरूपात 3 धावा मात्र नक्कीच येत आहेत वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात मात्र आपल्याला पाहायला मिळतोय ते टीम स्पार्टन संघमालक रुपेश टुकरुल आयकॉन खेळाडू विनीत शेट्टी आणि दुसरा संघ त्यांच्या विरोधात स्पार्टन संघमालक गोपाल कोनार आयकॉन खेळाडू रोहन अगरवाल 2 तुल्यबळ संघातील लढत आपल्याला पाहायला मिळते स्पार्टन आणि त्यांच्या विरोधात वॉरियर्स 13 धावा 2 षटकानंतर
गोलंदाज बिपिन. बिपिनचा पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. डॉट बॉल, पहिला बॉल डॉट बॉल येतोय. ओहो, इथे एक धाव होईल का? कंप्लीट हो झाली आहे. ही कॉलिंग आहे दोन्ही बॅटर मध्ये. दोन बॉलचा खेळ झालाय. 14 धावा धावफलकावरती. ओहो, पुढे येऊन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट कीपर शुभमने केली आहे चुकी. शुभम कडून झाली आहे चुकी. एक धाव आणखीन एक ऍड होते. टीमची धावसंख्या 15. 15 ऑन स्कोर कार्ड. 15 धावा स्कोर कार्ड वरती मात्र पाहायला मिळतात. पुढचा बॉल मोठा फटक्यासाठी गेलाय. नो बॉलचा इशारा. नो +1. 2 धावा. नो +1. 2 धावा आल्यात. मोठा फटकासाठी खेळण्याचा प्रयत्न. इथे बॉल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा बिपिनचा प्रयत्न होता, परंतु चपळाईने एक धाव कंप्लीट करण्यामध्ये नक्कीच यश आलंय. सिंगल प्राप्त करण्यामध्ये सिंगल आली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक 18 ऑन स्कोर कार्ड. 18 धावा धावफलकावरती लागतायत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक बिपिन यांचे. विनीत आहे स्ट्रायकर एंडला. ओहो, यावेळेस बिग करण्याचा प्रयत्न बिपिनने खूप चांगला स्टॉप केलाय. एक धाव आली आहे. मोठ्या फटक्यासाठी गेला होता. स्टॉप केलाय रोहनने त्या ठिकाणी. एकच धाव. सिंगल आली आहे. शेवटच्या बॉलवरती ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 20-0. 20 धावा धावफलकावरती लागतायत. 3 ओव्हर नंतर टीमची धावसंख्या 20. पुढे येऊ शकून खेळण्याचा प्रयत्न. इथे दांडी झाली. गुल यष्टनवरती आदळलाय. क्लीन बोल्ट. पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. स्टंपावरती लागला. बोल्ड झाला. बॅटला लागून. स्पॉट बिहाइंड विकेट. सॉरी, डायरेक्ट बोल्ड. सॉरी बॅटला ब्रेक झाला. देव आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये थांबवलाय. पहा, धडपडतायत, पडतायत, परंतु सामना सोडायला नाव घेत नाहीयेत. अगदी अनुभव आहे आणि क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला उत्तर नाहीये, परंतु कोणीही हार मानायला तयार नाहीये. प्रत्येक जण स्वतःला सिद्ध करतोय. विनीसाठी पुढचा बॉल देबू यांचा. पुढे येऊन सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे पहा, कॉलिंग चुकलंय. विनीतने पाहिलं देखील नाहीये. आणखीन एक विकेट गॉन. युट्यूब लाईव्ह हे विचार. नवीन बॅटर यूके आलाय. लिंक विचार सांग म्हणजे मला लिहून घेता येईल. बॅट्समॅन नेम काय? नवीन बॅटर सुनील. काय गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी, आग ओकणारी गोलंदाजी. जकडून आकडून ठेवलंय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलंय विनीतला. देबू एक अनुभवी गोलंदाज. पुढे येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट.
आणखीन एक विकेट. मोठ्या फटक्यासाठी जात आहेत परंतु कॉलिंग चुकतंय सातत्याने. आणखीन एक विकेट मात्र प्राप्त होते स्पार्टन संघाला. हो, यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. खूप चांगला स्टॉप. यस अंपायर. नो बॉल, नो +1. 2 धावा. 5 बॉल 23 धावा. लास्ट टू गो. मोठ्या फटक्यासाठी गेले होते आणि इथे आउट. खूप चांगली स्टंपिंग. व्हाईट बॉल. खूप चांगली स्टंपिंग शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळते. रुपेश स्वतः संघ मालक. लास्ट बॉल आहे. रुपेश ज्या खेळाडूने जे स्वप्न पाहिलं केपीएलचं, तो हा खेळाडू ज्याच्या डोक्यातून ही क्रीडा स्पर्धा केपीएल किसन नगर प्रीमियर लीग, ज्या खेळाडूच्या डोक्यातून ही संकल्पना योजली गेली, तो हा खेळाडू संघ मालक स्वतः रुपेश टुकरुल. टीमची धावसंख्या झाली आहे 25. वॉरियर संघ आणि स्पार्टनला करायचे आहेत 24 बॉल मध्ये 26 रन टू विन. 24 बॉल रिमेनिंग अँड नीड टू विन 26 रन. चला जास्त वेळ घेऊ नका. चला वॉरियर्स टीम. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेऊया लगेच. Get set go. Get set go tours and travels. Proprietor by Mr. Upal Jetwa and Nirav Rawal. Bag bharo, nikal pado. Get set go. Get set go. Tridev Heights, Bhakti Marg, Mulund West. Nirav Rawal यांचं कालच एंगेजमेंट म्हणजे साखरपुडा झाला आणि तेच त्या तयारीला लागले. गेट सेट गो. आला ना. चला यानंतरची मॅच असेल विल परफॉर्म, विल एक्सेल. वीर मराठा आणि त्यांच्या विरोधात किंग्स युनायटेड. नेक्स्ट मॅच किंग्स युनायटेड आणि त्यांच्या विरोधात वीर मराठा. चला टॉस करून घ्यायचंय. नेक्स्ट मैच 5वां सीजन इस केपीएल का. काफी तादाद में 110 खिलाड़ी चुने गए, उसमें से 110 काफी परफॉर्मेंस था. 150 तक लीड, लेकिन टाइम लिमिटेशन, 3 दिन का लिमिटेशन, इसकी वजह से एक ही 10 सीट. अरे भाई ओके. खेल के मैदान से फिर से एक बार रोहन बल्लेबाजी के लिए तैयार. नॉन स्ट्राइकर पे मयांक. चला सचिन सर. पहिला बॉल सोडून दिलाय. अवांतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात. पहा KPL/ किसन नगर प्रीमियर लीग या पेजला तुम्ही फॉलो करा आणि तुम्हाला या सर्व स्पर्धेचे अपडेट या पेज वरती मिळतील. इंस्टा आयडी आहे KPL/ किसन नगर प्रीमियर लीग. हो, या वेळेस मात्र खूप चांगला फटका खोदून काढला. 1 धाव. रोहनसाठी विकासचा हा बॉल खूप चांगला स्टॉप. 1 धाव घेतली गेली आहे.
हो, बिगिट करण्याचा प्रयत्न, 2 धावा, 1 धाव. अंपायर डिसिजन येतोय, 1च धाव. डी झोन मध्ये 1च धाव. 4 धावा धावफलकावरती लागतायत. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 3 बॉल झालेत. किंग्स युनायटेड आणि त्यांच्या विरोधात वीर मराठा. टॉस मात्र घेतला जातोय नेक्स्ट मॅचचा. इथे आउट होतोय. इथे पहिला धक्का मात्र लागतोय. पहिला गडी गारद होतोय. शुभम आलाय, कालच्या मॅचचा हिरो. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग लाईन शुभमच्या माध्यमातून पाहायला मिळाली, परंतु आज मात्र कशा पद्धतीने खेळ करतोय विकास उर्फ वडा या नावाने चर्चित असणारा हा गोलंदाज. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न थांबवलाय. 5 बॉल झालेत. शेवटचा बॉल, लास्ट टू गो. टीमची धावसंख्या 4. नो बॉल, नो बॉल. 5 धावा. शेवटचा बॉल. खूप चांगला बॉल. इथे डॉट बॉल येतोय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 5, लॉस ऑफ दी 1 विकेट. 18 बॉल 21 ची गरज. अजूनही 18 बॉल 21 धावांची गरज आहे. 3 षटकामध्ये 21 धावांची गरज. टॉस जिंकलाय किंग्स युनायटेड संघाने. निर्णय कळवायचा आहे. टॉस जिंकलाय किंग्स युनायटेड या टीमने. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. रोहन आलाय स्ट्राइक इन एंडला आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आदित्य उर्फ आदी. ओहो, खूप चांगला बॉल तिथे ट्रॅव्हल होतोय आदीच्या माध्यमातून. डी झोन मध्ये 1 धाव. ओहो, खराब लाईन आणि लेन आता दिशेपासून कुठेतरी भरकटतोय. 1 धाव. सिंगल येते. ओहो, आतमध्ये आलाय. बॉल टर्न झालाय. बॉल टर्न झालाय. आतमध्ये वळणारा हा बॉल यष्ट्यांवरती आदळतोय. क्लीन बोल्ड होतोय. आदीने मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. कमबॅक करत असताना आदी. बिपिन आलाय. बिपिन 10 असं नाव त्याच्या जर्सीवरती मात्र पाहायला मिळतंय. स्पार्टन विरुद्ध वॉरियर्स या 2 संघांमधली लढत. खूप चांगला बॉल. व्हाईट बॉल. हो, आता कमबॅक केलाय. डॉट बॉल.
डॉट बॉलचं पर्सेंटेज, प्रेशर क्रिएट केलं जात आहे, प्रेशर निर्माण केलं जात आहे, प्रेशर रिलीज करावं लागेल बिपिनला. विनीत मात्र जातोय, काहीतरी कान मंत्र देतोय, तुला टप्पा कसा हाताळायचा आहे, बॉल कुठल्या टप्प्यावरती टाकायचा आहे. 15 बॉल 18 ची गरज, येणारे 15 बॉल 18 धावांची गरज. पंधरा बॉल 18 धावांची गरज आहे. खूप चांगला फटका रुपेश दादाने मात्र थांबवलाय. डॉट बॉल आतापर्यंत 3 डॉट बॉल मात्र त्याने हाताळले. 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 8. ओहो, यावेळेस मात्र सोडून दिलाय. डी झोन मध्ये 1 धाव. खराब लाईन आणि लेन दिशेपासून पुन्हा एकदा भरकटतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव धाव फलकावरती ऍड होते. यावेळेस मात्र सिंगल आली आणि या टीमची धावसंख्या 1वर 1, 11 धावा. आता येणारे बॉल असतील 12 आणि करायचे आहेत 15 धावा. 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. टीम मीटिंग घेतली, रणनीती आखली आहे आणि तिसऱ्या षटकासाठी मात्र गोलंदाज मात्र पाहावं लागेल. गोलंदाजीसाठी मात्र कोणाला वापरलं जाईल. आणि या विभागातील एक नामवंत गोलंदाज, रफ्तारचा राजा दीप आलाय. परंतु शुभम देखील काही कच्चा चेला नाहीये. दीपचा पहिला बॉल शुभमसाठी. 12 बॉल 15 ची गरज. 12 चेंडू 15 ची गरज. दीप रावलचा पहिला बॉल शुभमसाठी. पहिलाच बॉल वेगाने टाकलाय. पहिला बॉल वेगाने टाकलाय. डॉट बॉल येतोय. शुभमला समजला नाहीये. बीट करून चाललाय यष्टीरक्षक विनीतच्या हातामध्ये. डॉट बॉल. हो, खूप चांगला फटका. घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धाव शुभमच्या बॅट मधून आली आहे. सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक 12. नो बॉल, नो +1. 2 धावा येत आहेत. पहा, आधीचे 2 बॉल चांगले हाताळले, परंतु या बॉलवरती खराब लाईन मात्र हाताळतोय. बॉल हातातून निसटतोय. टीमची धावसंख्या 14. 2 बॉल झालेत. अजूनही 10 बॉल 12 ची गरज. 10 चेंडू 12 ची गरज. 10 बॉल 12 ची गरज. पाहूया शुभम साठी हा पुढचा बॉल. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन 1 धाव धाव फलकावरती ऍड होते. हर्ष सर वाईट आहे ना खाली. हर्ष सर फक्त वाईट आहे ना. व्हाईट बॉल आलाय. टीमची धावसंख्या 15 या धावसंख्येवरती. अजूनही 2च बॉल झालेत. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसरं षटक सुरू आहे. 10 बॉल 11 ची गरज.
10 बॉल 11ची गरज. आता कमबॅक केलं या बॉलवरती. गुड बॉलिंग दीप. कम्मालीचं कमबॅक. डॉट बॉल आलाय. डगआउट मधून प्रोत्साहन दिलं जात आहे. डगआउट मधून आवाज येतोय. मॅच इम्पॉर्टंट आहे. 9 बॉल 11ची गरज. मोठा फटका खेळला इथे. पिच स्मॅशरच्या बॅनरला हिट होतोय. शुभमच्या बॅटमधून एक धाव. शुभमला हिरो बनण्याची संधी आहे. कालच्या दिवसामध्ये त्याने मॅच काढली होती. 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक. आता मात्र संधी आहे हिरो बनण्याची. 8 बॉल 10 धावांची गरज आहे. ओहो, यावेळेस काय घडलंय? आतमध्ये वळलाय. दांडी दांडी गुल फर्निचर केलंय डिस्ट्रॉय. कम्मालीचं कमबॅक. शुभमला कळला देखील नाहीये. ऍक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीन वरती WTCच्या माध्यमातून. रावलपिंडी एक्सप्रेस रफ्तारचा राजा दीप. कम्मालीची गोलंदाजी. वेगाचा बादशाह दीप. संघमालक रुपेश टुकरुल यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित आलाय उर्फ नाग्या. दीप शांत संयमी गोलंदाज. त्याला माहिती आहे 7 बॉल 10ची गरज. लास्ट टू गो. हो, यावेळेस खूप चांगला स्टॉप रुपेशच्या माध्यमातून. 1 धाव आली शेवटच्या बॉलवरती. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक 3 समाप्त होते. टीमची धावसंख्या 17. आता येणारे बॉल 6 आणि गरज आहे 9 धावांची. 6 बॉल 9 धावांची गरज. अंतिम षटक जबाबदारीचं षटक. 6 बॉल 9 धावांची गरज. मॅच रंगली. एका बाजूला वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला स्पार्टन. दोन्ही तोडीस तोड संघ मात्र पाहायला मिळत आहेत. आता मात्र गोलंदाजी ट्रॅक वरती रुपेश टुकरुल. एक अनुभवी गोलंदाज. स्वतः संघ मालक आहेत वॉरियर्स संघाचे. मॅच इम्पॉर्टंट आहे आणि स्ट्राइक इन एंडला सुमित उर्फ नाग्या. इम्पॉर्टंट मॅच. महत्वाचा सामना. पहिला बॉल रुपेश यांचा. सुमित साडी. हो, पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगलं स्टंपिंग विनीत शेट्टीच्या माध्यमातून. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर पाहायला गेलं तर सर्वाधिक जलद स्टंपिंग जर का कोणाच्या नावावर असेल तर एक यशस्वी कर्णधार भारतीय संघाचा महेंद्रसिंग धोनी. 0.08च्या सरासरीने जलद स्टंपिंग रेकॉर्ड महेंद्रसिंग धोनीच्या नावावरती आहे. परंतु आता जर पाहायला गेलं तर विनीत शेट्टीच्या नावावरती होते ही स्टंपिंग. पुढे हो नाही ते काय घडलंय? कॅच काढून दिले सरळ हातामध्ये. ये भाई फेविकॉल का जोड आहे. सहजासहजी तुटणार नाहीये. कॅच बसली आहे हातामध्ये. देबू आलाय. हॅट्रिकचा बॉल. टॅप फटका सुरू खेळला इथे. 1 धाव कंप्लीट. 3 चेंडू 8 धावांची गरज. 3 बॉल 8ची गरज. 3 बॉल 8. तीन बॉल 8 धावांची गरज. ओहो, इथे काय घडलंय? रनआउटच्या स्वरूपात मात्र जावं लागेल देबू यांना माघारी. व्हाईट बॉल आहे. नवीन बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये.
बिपिन आलाय नवीन बॅटर. तीन बॉल 7ची गरज. इथे काय घडलंय पुन्हा एकदा कॉट बिहाइंड विकेट. रुपेश टुकरुल अगदी सहजासहजी सोडत नाहीये सामना. अगदी ध्रुव आता 2 बॉल 7ची गरज. 2 बॉल 7ची गरज इथे सिद्ध करतोय असं म्हणतात ना, स्वतःला सिद्ध करा. जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाहीये आणि सिद्ध केलंय रुपेश टुकरुलने. मोठा फटक्यासाठी गेले होते आणि सामना जिंकला. आणि स्मिथ हास्य पाहू शकता. क्वालिफाय होणारा पहिला संघ वॉरियर संघ केपीएल मध्ये या सीझनचा पहिला वहिला तिकीट टू क्वालिफाय होतोय. पहिला संघ या स्पर्धेतला वॉरियर संघ. आणि या ठिकाणी पाहू शकता त्यांचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय.